आता आंतरराष्ट्रीय स्तरावरनं या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजे युक्रेन आणि रशियामधलं युद्ध हे युद्ध बंदीसारखं नसून ते अणुयुद्धासारखं झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय। तर युक्रेननं रशियाच्या 2 अणुतळांना लक्ष्य केलंय। या हल्ल्यामध्ये रशियाचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानाचा विचार पुतीन यांना करणं देखील कठीण झालंय असा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केलाय। युक्रेननं मुर्मन्स्क आणि इर्तुत्स्क या 2 भागातील रशियाच्या तळावरती ड्रोननं हल्ला केला असून 40हून अधिक विमानं नष्ट केली आहेत। या हल्ल्यामध्ये रशियाचं सर्वात धोकादायक बॉम्बर्स Tu-22 आणि Tu-95 देखील नष्ट झाले। त्याचसोबत रशियाचे AWACS म्हणजेच मोठे रडार विमान A-50 देखील नष्ट झाले असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय। तर एका धाडसी हल्ल्यामध्ये युक्रेननं अनेक रशियन हवाई तळांवरती मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले। विशेष म्हणजे सायबेरियातील हवाई तळाला सुद्धा युक्रेननं लक्ष्य केलं। युक्रेनच्या सीमेपासून हा हवाई तळ 4000 किलोमीटर इतका दूर होता। ऑपरेशन स्पायडर्स वेब या अंतर्गत युक्रेननं या एअरबेसवरती ड्रोननं हल्ला केला। युक्रेनपासून दूरवर असलेल्या रशियाच्या सीमेवर किमान 5 लष्करी हवाई तळांवरती हा हल्ला करण्यात आला। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आंतरराष्ट्रीय पातळीवरनं ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू होऊन 3 वर्ष झाली आणि या 3 वर्षातला सगळ्यात भयानक, सगळ्यात भीषण अशा प्रकारचा एक हल्ला हा युक्रेनकडनं रशियावरती झाला। विशेष म्हणजे हजारो किलोमीटर आतमध्ये रशियाच्या अत्यंत महत्त्वाचे त्यांचे जे एअर बेसेस आहेत त्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेत। रशियाचे TU सारखे फायटर जेट्स यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यांची रडार सिस्टम उद्ध्वस्त झालेली आहे। S-400 सारखं अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टमची त्यांची जी यंत्रणा आहे ती देखील यातनं फेल झाल्यासारखं दिसून येत आहे। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भीषण अशा स्वरूपाचा हल्ला जो आजपर्यंत युक्रेनकडनं कधी करण्यात आलेला नव्हता। महत्त्वाची बाब अशी की युक्रेननी हा काळ रशियावरती हल्ला करण्यासाठी का निवडला असेल, ही वेळ का निवडली असेल, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तुर्कस्तानमधल्या इस्तंबूल येथे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये शांतता वार्ता जी आहे ती आता चर्चा जी आहे ती प्रामुख्याने चालू आहे। आणि ही जी शांतता चर्चा आहे या चर्चेमध्ये युक्रेनची बाजू ही बळकट व्हावी, सक्षम व्हावी, युक्रेन कोणत्याही गोष्टींनी कमी नाहीये हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून युक्रेनकडनं हे कृत्य केलं गेलेलं आहे। हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यापूर्वी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्मितीसाठी जेही काही प्रयत्न झाले त्यामध्ये रशियाचा अप्पर हँड होता। रशिया सातत्याने टर्म्स आणि कंडिशन टाकताना दिसत होता आणि युक्रेन हा रिसिव्हिंग एंडला होता। त्यामुळे यामध्ये युक्रेन कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत की आम्ही कुठेही कमी नाहीये, आमच्यात पूर्ण क्षमता रशियाला वरती हल्ला करण्याची आहे, त्यामुळे आम्हाला कमी लेखू नका। हे एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज याच्या माध्यमातून युक्रेनने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे खरं देखील आहे की कधीही संघर्षामध्ये, युद्धामध्ये आपल्या शत्रूला कमी लेखता कामा नये। कारण आज ज्या पद्धतीचा हल्ला रशियावरती झालाय, रशियाची एकूणच जी मिलिटरी इंटेलिजन्स सिस्टम आहे ती पूर्णपणे फेल्युअर गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ड्रोन्स आहेत हे खरं तर अत्यंत हलक्या प्रतीचे, त्याचप्रमाणे स्वस्तामधले हे ड्रोन्स आहेत आणि या ड्रोन्सनी आज रशियाचा अब्जावधी डॉलरचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे। त्यामुळे यातनं हा एक मेसेज युक्रेननी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही हजारो किलोमीटर आतमध्ये रशियामध्ये शिरू शकतो, तुमचे सगळे महत्त्वाचे आयुध जे आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, एअर बेसेस उद्ध्वस्त करू शकतो, तुमची रडार आम्ही उद्ध्वस्त करू शकतो, त्यामुळे आम्ही कुठेही कमी नाहीये। त्यामुळे इस्तंबूलमधले जी शांतता वार्ता दोघांमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या पार्श्वभूमीवरती प्रामुख्याने युक्रेनकडनं हा हल्ला झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। मात्र आता यात एक बाब जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्या म्हणजे हा संघर्ष सुटण्याऐवजी हा एका भयानक दिशेने जाताना आपल्याला दिसून येतो आहे। याचा प्रतिहल्ला रशियाकडनं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। व्लादिमीर पुतीननी यापूर्वी देखील अण्वस्त्रांनी हल्ला करण्याच्या अनेक धमक्या या दिल्याचं आपण पाहतो। त्यामुळे मला असं वाटतं की हा एक अत्यंत भयानक दिशेने जातो आहे आणि जर याच्यामध्ये युनायटेड नेशन्स असेल किंवा महत्त्वाच्या जागतिक संघटना यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर जगाला एका महाभयानक युद्धाचा सामना हा करावा लागू शकतो। बरोबर सर, अगदी युक्रेनकडनं सांगण्यात आलंय की पुतीन विचारही करू शकणार नाहीत इतक्या प्रकारचं मोठं नुकसान रशियाचं करण्यात आलेलं आहे। मात्र कशी रणनीती युक्रेनची होती, इतक्या हजारो किलोमीटर्स पर्यंत हे ड्रोन रशियामध्ये कसे पोहोचवले गेले आणि त्यांनी सगळा नायनाट केलाय?
नाही, मला असं वाटतं की ही अत्यंत वेल प्लॅन्ड अशा प्रकारची स्ट्रॅटेजी होती. हे जे ड्रोन्स होते, हे ड्रोन्स कमर्शियल ड्रोन्स होते, म्हणजे हे काही मोठे लष्करासाठी बनवलेले ड्रोन्स होते अशातला भाग नाहीये. तर त्यामुळे हे जे कमर्शियलमध्ये शूटिंग करण्यासाठी आपण नॉर्मली जे ड्रोन्स वापरले जातात अशा स्वरूपाचे हे ड्रोन्स होते. हे ट्रक्सच्या माध्यमातून रशियामध्ये घुसवले गेले आणि त्यांनी एअर बेसेसच्या अलीकडे किंवा त्याच्या पूर्वी त्यांना ट्रकमधनं उतरवून हे अटॅक्स केले गेलेले होते. त्यामुळे ही जी रणनीती होती ती अत्यंत सरप्राईज करणे, ज्याला सरप्राईज अटॅक आपण असं म्हणतो, अशा पद्धतीची रणनीती होती. मात्र हे कोणतेही ड्रोन जे आहेत, हे कुठल्याही प्रकारचे ड्रोन्स हे रशियाच्या एकूणच जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यांना हे टार्गेट करता आलेले नाही, त्यांना ट्रॅक करता आलेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा बाब आहे. त्यामुळे युद्धाची समीकरणं ही पूर्णपणे बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे. भविष्यामधली जी युद्ध आहेत, ज्या पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत जी खेळली जात होती किंवा लढली जात होती, अशा पद्धतीने आता युद्ध लढली जाणार नाहीयेत. ड्रोन हा आता भविष्यामधल्या युद्धांमधला एक महत्वाचं साधन असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. बरं सर, युक्रेननं इतकं मोठा पाऊल उचलल्यानंतर रशियात पण काही शांत बसणार नाही, त्यामुळे काहीतरी प्रत्युत्तर तिकडनं येणारच. तर त्याबद्दल काय अंदाज तुमचा? नाही, निश्चितपणे आता यामध्ये आपल्याला एक बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं राहणार आहे की रशियाकडनं याचा प्रतिहल्ला केला जाणं हे स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की रशिया हा केवळ एक देश, इंडिव्हिज्युअली देश म्हणून आपल्याकडे बघता नाही येणार. तर रशियाची आपली एक सिस्टम आहे, आपली एक व्यवस्था आहे आणि सिस्टम काय आहे की त्याच्यामध्ये रशियाचे पाठीराखे देश आहेत. आज जसं अमेरिकेबरोबर नॅटो आहे, तशाच पद्धतीने रशिया आणि रशिया बरोबरचे इतरही अनेक देश आहेत. त्यामुळे आता रशियाला, आणि रशिया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्म्सच्या मार्केटमधला रशिया फार मोठा प्लेअर आहे. रशियाकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात केली जाते, फायटर जेट निर्यात केले जातात, पाणबुड्या निर्यात केल्या जातात. त्याचप्रमाणे S-400 सारखी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम पण रशियाकडनं निर्यात केली जाते. आता महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवणं हा गरजेचा आहे की जर रशियाला आपली विश्वासार्हता टिकवायची असेल तर रशियाला पुन्हा एकदा अत्यंत सक्षम अशा स्वरूपाचा हल्ला हा करावा लागेल, कारण त्यांना दाखवावं लागेल की आम्ही देखील कशा पद्धतीने सक्षम आहोत. त्यामुळे रशियाकडनं पुन्हा एकदा प्रतिहल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे एक बाब जी अत्यंत महत्वाची आहे की युक्रेन आणि रशिया अशाच पद्धतीने परस्परांवरती हल्ले करत राहतील आणि तो क्षण दूर नाहीये की ज्या वेळेला ह्या युद्धाची परिणिती एखाद्या मोठ्या अणुयुद्धामध्ये होण्याची शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाहीये. त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वपूर्ण आहे की आंतरराष्ट्रीय संघटना, विशेष करून युनायटेड नेशन यांची आतापर्यंत 3 वर्षामध्ये या संपूर्ण संघर्षामधली जी भूमिका आहे ती पूर्णपणे हतबल आणि निराशा करणारी भूमिका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने जर वेळी सावध झाले नाहीत आणि या युद्धामध्ये मध्यस्थी करून दोघांनाही शांतता चर्चा करण्यासाठी भाग पाडला जात नाही रशिया आणि युक्रेनला, तोपर्यंत हा संघर्ष थांबेल असं मला वाटत नाही. बिलकुल. शैलेंद्र देवळणकर सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज18 लोकमतशी या विषयावर बोललात त्याबद्दल. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक देवळणकर सर यांच्याकडनं आपण माहिती घेतली, नेमकं रशिया आणि युक्रेनमध्ये काय सुरू आहे, काय पुढे होऊ शकतं. तर रशिया आणि युक्रेन हे युद्ध आणखीनच भडकलेलं आहे. युक्रेनच्या सैन्यानं रशियातील 2 वेगवेगळे पूल स्फोटामध्ये उडवून दिलेत. रशिया सीमेजवळचे हे 2 रेल्वे पूल युक्रेननं बॉम्ब हल्ल्यात उडवले. या हल्ल्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, 69 जण जखमी झालेत. युक्रेननं पहिला हल्ला ब्रायन्स परिसरामध्ये केला. तिथून एक पॅसेंजर ट्रेन जात असताना युक्रेनच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये हा ब्रिज पडला. तर दुसरा हल्ला 4 तासांनंतर कुर्स्क क्षेत्रामध्ये करण्यात आला. इथेही एक रेल्वे पूल स्फोटामध्ये उडवून देण्यात आला. तर खार्किव प्रदेशातल्या युक्रेनची ड्रोन प्रक्षेपण प्रणाली नष्ट करण्यात आलेली आहे असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. या हल्ल्यासाठी इस्कंदर-M क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता, जो अत्यंत अचूक मानला जातो. या हल्ल्यामध्ये 6 ड्रोन लॉन्चर, 30 मानवरहित ड्रोन वाहनं पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहेत. हा हल्ला युक्रेनियन ड्रोन नेटवर्कसाठी एक मोठा धक्का मानला जातोय असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय.